श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ, विश्वपती अधिपती उमापती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, महादेवाला देवादिदेव महादेव का म्हटलं जातं? तो जगाचा आपल्या विश्वपती आहे, कारण निस्वार्थपणे आपल्या भोळ्या भक्ताची सेवा करतो. जे काही संकट आहे त्या संकटातून निवारण करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवत असतात. म्हणून त्या देवाला महादेव म्हटलं जातं, कारण आपल्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यात साथ देतो. पण आपण विश्वासाने त्या देवावर श्रद्धेने आपण विश्वास ठेवून करायचे आहे, श्रद्धा ठेवायची आहे, तर नक्की तो आपली इच्छा पूर्ण करतो. म्हणून त्या देवाला महादेव म्हटलं जातं, महान असा देव. तर या देवाचाच आपल्याला खूप छान असा मंत्र म्हणायचा आहे. छोटासाच मंत्र आहे, पण आपल्याला 21 दिवसासाठी या मंत्राचा जाप करायचा आहे. 5 मिनिटासाठी हा मंत्र आहे, पण कंटिन्यू आपल्याला 21 दिवस कंटिन्यू 5 मिनिटं बसून एकाग्र आणि शांत बसून या मंत्राचा जाप करायचा आहे. तर का करायचा? जे काही आपल्या घरात किंवा मनात, जास्त करून प्रत्येक व्यक्तीच्या मनात केव्हा ना केव्हा निगेटिव्ह गोष्टी येतात. आपण मनातून खूप काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी काही जात नसतात. मग घरात वाद झालेले असोत किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत निगेटिव्हिटी निर्माण होते आपल्या मनात. आपण मंत्र जाप करतो, ओम नमः शिवाय किंवा दुसरा कुठला असेल, तरीही आपल्या डोक्यात थोड्या वेळाने अजून ते निगेटिव्ह गोष्टी गोल फिरतच असतात. तर त्यासाठीच आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे. खूप प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण असा या मंत्राचा जाप करायचा आहे. आपल्याला कंटिन्यू 21 दिवस करायचा आहे. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी. जास्त सकाळी केलेला खूप छान. सकाळी केल्यानंतर आपल्या ज्या काही सकाळच्या गोष्टी असतात त्या सकाळी सगळ्या चांगल्या गोष्टी होणाऱ्या असतात. त्यामुळे सकाळीच जास्त करून या मंत्राचा जाप करावा. आपल्या मनातली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्ण कमी होते. मग आपल्या घरात कितीही कटकटी झालेल्या असो किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत असो, तर त्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या डोक्यात येतही नाहीत आणि आपल्या मनातही येत नाही. तर या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला समजण्यासाठी, पाठ होण्यासाठी मी हा मंत्र हळूहळू सविस्तर शब्दात सांगत आहे, तर तुम्हाला पाठ करून तो म्हणावयाचा आहे. तर चला तर मग बघूयात. ओम नमस्ते अस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालेय कालिग्नरुद्राय नीलकंठाय महामृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमनं महादेवाय नमः. तर हा खूप छान असा प्रभावशाली मंत्र आहे. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी सविस्तर हळूहळू शब्दात हा मंत्र सांगितलेला आहे. हा खूप छान आणि प्रभावशाली तुम्हाला 21 दिवसासाठी करायचा आहे. 5 दिवसात तुम्हाला अनुभव मिळेल की आपलं डोकं किती शांत झाले आहे. जे काही आपल्या डोक्यात निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पूर्ण कमी झालेल्या असतील. तर मैत्रिणींनो, मनोभावे हा उपाय म्हणायचा आहे, करायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.